न्यू स्टेट महाराष्ट्र आयकॉन स्टील पॉवर्ड बाय IIB करिअर इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित संकल्प मराठवाड्याचा या कार्यक्रमामध्ये रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आतापर्यंत राजकीय क्षेत्रातील मंडळींचे मराठवाड्याबद्दलचे विचार ऐकले, औद्योगिक क्षेत्रातील विचार ऐकले, पण आता आपण एक वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत. पोलीस ज्याच्याकडे पोलाइटनेस असते, जो ओबिडियंट असतो, ज्याचं कॅरेक्टर असतं, ज्याच्याकडे इंटेग्रिटी असते आणि ज्याची इफिशियन्सी असते, असा व्यक्ती म्हणजे पोलीस. या पोलिसांचं आयुष्य खरं तर वैयक्तिक जीवनात खूप खडतर असतं, त्यांच्या कुटुंबियाचं आयुष्य खूप खडतर असतं, त्यांच्या समस्या देखील खूप असतात. परंतु त्यांची कुठलीही संघटना नसल्यामुळे पोलिसांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी शांत राहावं लागतं. त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घेतच नाही, अशी काहीशी स्थिती असते. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पोलीस पाल्यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज ही संघटना उभी राहिली. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुभाले आता आपल्यासोबत आहेत. राहुलजी, आपलं स्वागत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की राहुलजी, माझा सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न, ही संघटना का उभी राहिली? सर, तुम्ही पाहिलं तर ज्याचा जीव पोलीस आहे त्याचं नाव पोलीस आहे असं म्हटलं जातं. आणि मी पोलीस परिवारात जन्म घेतला आहे. मी अशा एका इन्सिडन्समध्ये घडून गेलो. ज्यावेळेस माझे वडील पोलीस असताना मी एक 23-24 वर्षाचा होतो, त्यावेळेस एका राजकीय नेत्याकडून माझ्या वडिलांवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये माझे वडील मरण पावले. साधं 3 दिवस आम्ही कुठली तक्रारही कुणी नोंदवून घेत नव्हते. मग जे माझ्या वडिलावर झालं त्यावेळेस मला कुठला पॉलिटिकल व्यक्ती, कुठला सामाजिक नेता कुणी कामाला आला नाही. पण त्यावेळेस असं वाटलं की जर ही गोष्ट जर आपल्या वडिलांवर झाली आहे, ही पोलिसांवर झाली आहे, हे बाकीच्या आपल्या मुलांवर, आपल्या भावांवर होऊ नये म्हणून या संघटनेची स्थापना करायचं मनात आलं. खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक PS पसरीचा होते, त्यांनी एक मॅकेन्झी नावाची एक एजन्सी नेमणूक केली होती की पोलिसांचं आयुष्यमान कसं सुधारेल. त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये धुळा कोळीकरचं प्रकरण झालं, सहार एअरपोर्टवरती राजा नामदेवचं प्रकरण झालं. अशा सगळ्या प्रकरणानंतर एक मॅकेन्झीची कमिटी नेमली की ज्यातून पोलिसांचं आयुष्यमान सुधारेल. राहुलजी, खरंच मॅकेन्झी नंतर सुधारलं का? म्हणजे मॅकेन्झीमध्ये अशा गोष्टी काही शिफारस केल्या होत्या की जसं आता बीड जिल्हा असेल, त्याच्यात 4-5 पोलीस स्टेशन शहरात असतात, प्रत्येक पोलीस स्टेशनला लॉकअप होतं आणि तिथे आरोपी असतात, ते मग त्याच्यासाठी गार्ड ड्युटी असते आणि मग ते प्रत्येक ठिकाणचे गार्ड म्हणजे 1-4चा गार्ड असे 5-5 माणसं प्रत्येक ठिकाणी अडकलेले होते. तर एक सेंट्रल जेल टाईप एकाच पोलीस स्टेशनला एक जेल असणार, तिथं प्रत्येक पोलीस स्टेशनचे 5 लोक शिफ्ट वाईज ड्युटी करणार, जेणेकरून पोलिसांना आराम मिळेल. हे खरंच घडलं? मॅकेन्झीचा काही उपयोग झाला? मॅकेन्सीचा उपयोग झाला. पोलिसांचा ताण बी तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक जेल द्यायचं होतं. साधारणतः मला वाटतं 95% ती सध्या परिस्थिती चालू आहे. क्वचित असे समजा 4-5 पोलीस स्टेशन अंतर्गत एका पोलीस स्टेशनला जेल दिलं जात आहे सध्या. म्हणजे बीड सिटीमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन असो, पेडबीड पोलीस स्टेशन असो किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन असो, या तिन्हीचे आरोपी सिटी पोलीस स्टेशनमध्ये ठेवले जातात. तिथं लॉकअप केलेलं आहे. पण ते कितपत आहे त्याला बी जसं म्हणलं की शिफ्ट वाईज पोलीस कर्मचाऱ्याला तिथं ड्युट्या लावल्या जातात. आणि ज्यावेळेस त्यांना कोर्टात, न्यायालयामध्ये हजर करायचं आहे त्यावेळेस फक्त तिथून काढून मग MCR झाल्यावर त्याला टाकतात. पण त्याचा फायदा झाला आहे बऱ्यापैकी. पण भरपूर जागेवर असे ठिकाण आहेत, असे पोलीस स्टेशन आहेत की तिथं स्वतंत्र लॉकअप नाही आहेत. मग ते जर प्रत्येक पोलीस स्टेशनला लॉकअप करता आलं तर मग ज्या बाकीच्या तालुक्यातले आरोपी इकडे येऊन त्यांना इकडे ड्युटी करावी लागते. इथला कर्मचारी गाडला जातो, पण त्या तालुक्याचा पोलीस कर्मचारी पण तिथं गाडला जातो. हे बऱ्यापैकी एक 85% फायदा झाला त्या याचा. डिफेन्स फोर्सेसमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे जे सैनिक आहेत त्यांच्या पाल्यांना प्राधान्यानं पुन्हा एकदा डिफेन्स सेवेमध्ये एक वेगळं आरक्षण दिलं जातं, त्यांना सहभागी करून घेतलं जातं. पण पोलीस खात्यामध्ये हे फार अलीकडं काही सुरू झालं नाही. यामध्ये मला वाटतं तुमचा सिंहाचा वाटा आहे. काय नेमकं केलं आपण त्याच्यासाठी? सर, काय आहे, पोलीस कर्मचारी ज्यावेळेस एक्सपायर होतो त्याच्या परिवारावर खूप लोकांना असं वाटतं की नाही पोलिसांना काय कमी आहे, काय नाही आहे. पण ते पण शेतकऱ्याचीच मुलं आहेत, कुणी ना कुणी आलेली. पण ज्यावेळेस घरचा करता ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस त्या आईला त्या लेकरांना सांभाळायची बारी असते. जर कधी माझी आई तर शिकलेली नाही आहे, अशा कित्येकांच्या माझ्या वयातल्या आया ह्या शिकलेल्या नव्हत्या. अनुकंप तत्वावर नोकरी शासन द्यायचं, पण जर त्याचं शिक्षण असेल त्याच्या घरातल्या कुणाचं तर त्याला द्यायचं. पण मागं कालांतराने असं झालं की अनुकंपाच्या मुलाला काही आईनी चपराशीपणा, काही चपराशीच्या क्लास 4च्या जागेवर गेल्या, काही क्लास 3च्या जागेवर गेल्या. पण ज्याचा मुलगा वयात येईपर्यंत त्याला अनुकंपाची नोकरी मिळत नव्हती. मग त्याचा परिवार उपाशी मारायचा हो सर. आणि तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी पोलीस कर्मचारी एक्सपायर झाला त्याच्या 30 दिवसाच्या मुदतीमध्ये पोलीस लाईनमध्ये आमचीच लोक येऊन आम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात.
पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःचं हक्काचं घर नाही आहे, गावाकडं स्वतःचं घर नाही, जागा नाही. मग ह्यांनी ते घर सोडून जायचं कुठं? जर तिथं राहायचंय तर त्याला कित्येक टक्के पैशांनी ते कर आकारला जातो. मग त्या करामध्ये ते घर चालवणार, पेन्शनमध्ये एक तर घर चालवणार का घराचं भाडं देणार? मला वाटतं मेट्रो सिटीमध्ये तर खूप परिस्थिती अवघड आहे. मग यामुळं महाराष्ट्रात असंख्य मुलं हे अनुकंप तत्वावर राहिली होती. काही जणांची वय निघून चालली होती. कोरोनासारख्या काळामध्ये सगळं जग भयंकर त्याच्यामध्ये ग्रासलं होतं. पण कित्येक मुलांची, आमच्या पोलीसवाल्यांची अशी अपेक्षा होती की आम्हाला नियुक्ती द्या, आम्ही बिना पगारी काम करायला तयार आहे. म्हणजे एवढी बेरोजगारी पोलीस परिवारामध्ये होती. त्याच्यावेळेस मी शासनाकडं याचा वारंवार पाठपुरावा केला की जे अनुकंप तत्वावरील मुलं आहेत त्या मुलांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावं. कारण काही काही मुलं 5-5 वर्ष नव्हते. काही काही आई मला फोन करून रडायच्या. आणि ज्यावेळेस मी शासनाला मान्य केल्यावेळेस माननीय पोलीस महासंचालकांनी तात्काळ आदेश काढून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेटिंगवर असणाऱ्या ह्या अनुकंपाच्या मुलाला तात्काळ रुजू करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की या मागच्याच वर्षी जे नियुक्ती केलेली मुलं होती कमी कमी 2,500च्या वर मुलं पास आउट होऊन आता जॉब करतात. आपला कोरोनाचा विषय निघाला. कोरोनामध्ये देखील सुरुवातीला केवळ आरोग्य विभागातल्याच कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला होता. परंतु कोरोनामध्ये रस्त्यांच्या सुरक्षेसाठी असेल, अनेक ठिकाणी पोलीस हे झिरो ग्राउंडवरती म्हणजे बॅटल फील्डवरती एक प्रकारे ते उभे होते आणि त्यात अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यात काही पोलीस हे शहीद देखील झाले. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लढा उभारला होता. तो किती अवघड होता आणि त्याला कसं यश मिळालं? तर सगळ्यात परिस्थिती म्हणजे माझे दोन्ही भाऊ पण पोलीस आहेत, माझे वडील पण पोलीस होते. दोन्ही भाऊ सकाळी जे ड्युटीला जायचे ते आम्ही, मला वाटत नाही महिना महिना माझ्या भावांना भेटलो असेल मी. कारण आई त्यांना घरात घ्यायची नाही. दारातच जेवायचं ताट देणं, दारातच त्याला पाण्याचा ग्लास देणं आणि त्यांनी तिथंच जेवण करून तिथूनच ड्युटीला जाणं. म्हणजे तिच्या पण काळजावर एवढा खूप वाईट प्रसंग होता तो. पण त्यांची लागण ही परिवारातल्या लोकांना होऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची. मग ही अक्षरशः आम्ही रडायचो सर. आमचे भाऊ जर महिना महिना दिसायचे नाही ना, आणि बाहेर ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर निघायचो त्यावेळेस पोलीस कर्मचारी चौकात उभा असायचा सर. म्हणजे भकास वातावरण, जसं काय आपण एखाद्या वाळवंटात उभा आहे तसा एक पोलीस त्या पूर्ण वातावरणात उभा असायचा. त्याच्यामध्ये सर आम्ही असं केलं की ज्यावेळेस सरकारने जाहीर केलं की आरोग्य कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतर विमा चालू केला. मग ज्यांनी फ्रंटला, ज्यांना ॲक्च्युअल तिथं सर मला वाटतंय की मला खरं सांगायचं आहे की त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शेजारचा आपला रिलेटिव्ह रक्ताचा नातेवाला जरी असला तरी आपण त्याला धरायला भ्यायचो. अहो अक्षरशः जसे आरोपी पकडायचे तसे फोन करून लोक सांगायचे इकडे एक जण खोकतोय बाजूच्या घरात, सर तुम्ही या. डॉक्टरला फोन नव्हते करत, हे पोलिसाला फोन करायचे. मग त्याला जीव नाही का, त्याला थोडीच अमृत देऊन आणलेलं आहे कोणी. तर त्यावेळेस मी शासनाला विनंती केली की जशी आरोग्य कर्मचाऱ्यांना तुम्ही केलं ते चांगलं आहे, पण पोलीस कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा तरी द्यावा मृत्यूनंतर. त्यावेळेस शासनाने कुठं ते मान्य करून पोलीस कर्मचाऱ्यांना पण 50 लाखाचा विमा दिला. त्याच्यानंतर परिस्थिती एवढी अवघड होती सर की आमचे 2 पोलीस कर्मचारी पहिले कोरोना पॉझिटिव्ह आले, ते एक्सपायर पण झाले. पण त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये एवढी दहशत पसरली की कुठलीच आई त्या पोलीसच्या मुलाला म्हणत नव्हती की तू बाहेर जा बाबा. मग त्यामुळं काय झालं, आम्हाला हॉस्पिटल पण मिळत नव्हते सर. हॉस्पिटल देत नव्हते कारण का पोलीस कर्मचारी जर ॲडमिट करायचा तर पैसे मिळणार नाही. सरकार त्या MPKY जी योजना पोलीस कर्मचाऱ्याला चालू आहे, आत्तापर्यंत खूप सारे कोटी रुपये पेंडिंग आहेत, त्यामुळं पोलीस कर्मचाऱ्याला ॲडमिट करत नाही. मग मी शासनाला विनंती केली, त्या पोलीस अधीक्षकांना फोन केला, प्रत्येक जिल्ह्यात गेलो, त्यांना विनंती केली की सर जर पोलीस कर्मचाऱ्याचे स्वतंत्र कोविड सेंटर जर उभारण्यात आलं तर त्याच्यामध्ये या पोलीस म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण झाली, ज्यांना काही सिम्पटम्स नाही अशाला विलगीकरण करून ठेवायचे आणि तो एरियाच बंद करायचे. तर मग हे जर पोलिसांसाठी स्वतंत्र केलं तर त्याच्यामध्ये हा पोलीस परिवार राहू शकतो आणि तिथं योग्य उपचार होऊ शकतात. मग त्यावेळेस शासनाने मान्य करून, गृह विभागाने मान्य करून ते माननीय पोलीस महासंचालकाला आदेशित देऊन त्या पोलीस वेलफेअरमधून जेवढे काय कोविड सेंटर उभा राहिली त्याच्यामधून खूप साऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं चांगलं झालं. दुसरी गोष्ट सर, कोरोनासारखा आजाराला मला वाटतं हॉस्पिटलला खूप सारा पैसा लागला, पण आमचा पोलीस कर्मचारी तिथे ॲडमिट होताना हा विचार करायचा की याची फीस मी कशी भरू. तर MPKY जे म्हणजे पोलीस आरोग्य योजना म्हणून आहे त्याच्यामध्ये हा आजाराचा समावेश नव्हता. मग ज्यावेळेस मी माननीय पोलीस महासंचालकांना मी विनंती केली की सर या आजाराचा समावेश हा पोलीस प्लॅनमध्ये करावा, जेणेकरून जे पोलीस प्लॅनच्या प्लॅनेटवर जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये याचा उपचार मोफत होईल. 2च दिवसात शासनाने तो पण परिपत्रक काढून त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्याला निदान दिलं. म्हणजे ज्यावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांचे मला फोन यायचे की नाही राहुलजी
राहुल तुझ्यामुळे हे चांगलं झालं, हा आशीर्वाद करण्याचं काम आणि एक समाधान मिळालं. तर कोरोनाच्या काळामध्ये मी अक्षरशः 14 जिल्हे फिरलोय कडक लॉकडाऊनमध्ये. आपण आता कोरोनानंतर एक विषय दुसऱ्या विषयावर येऊया. हे आपण बोलत असताना बघितलं की पोलिसांसाठी वसाहती आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ज्याला क्वार्टर्स म्हणतो आपण. या क्वार्टर्सची अवस्था मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात खूप चांगली आहे. आणि त्याची जी साईज आहे, त्या साईजमध्ये एक पती पत्नी देखील व्यवस्थित राहू शकत नाहीत. मग तुमच्या संघटनेमार्फत याचा काय पाठपुरावा आपण केलाय का आतापर्यंत, आणि त्याला काय प्रतिसाद गृह विभागाकडनं मिळाला? 2018ला आझाद मैदानावर या घराचा विषय घेऊन मी आंदोलन केलं होतं. आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की महाराष्ट्रामध्ये अनेक पोलीस वसाहती ह्या म्हणजे त्या झोपडपट्टीच्या पणवर हे आहेत. तर तिथं आपल्याला पोलीस वसाहत करायची म्हणून मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तर सगळेच लोक विचार करत असतात त्या पोलीस वसाहतीचा. पण जे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा ठिकाणी एवढ्या दैनंदिन अवस्था त्या पोलीस कॉलनी, कारण मी पोलीस लाईनमध्ये राहिलोय. तर त्यावेळेस सर मला वाटतं आमच्या इतिहासामध्ये त्यावेळेस त्यांनी 700 कोटी रुपये मंजूर केले पोलीस वसाहतीच्या नूतनीकरणासाठी. तर ते आंदोलन यशस्वी होऊन आज बीडमध्ये 10x10चे रूम होते आणि कौलाराची पत्रे होते. मी तिथं माझं लहानपण काढलंय. तर आज कुठंतरी 6 ताळ्याची बिल्डिंग तिथं चालू आहे 2 वर्षापासून काम. मला वाटतं एक 6 महिन्यात 8 महिन्यात होईल. पण हे सगळीकडेच नाही आहे. काही काही जिल्ह्यामध्ये आणि काही काही तालुक्यामध्ये तर काही काही पोलीस कॉलनीला बंद करून तिथं एकदम भरमसाठ जंगल झाले, लोक किरायाने राहतात पोलीस कर्मचारी. ती पण त्यांची परिस्थिती आहे. मग आता बऱ्यापैकी सरकारने 30-40% पोलीस कॉलनीचं सुधारणा केली आहे. आणखीन बऱ्यापैकी पोलीस कॉलन्या सुधारणा राहिल्या. जर पोलिसाला जर चांगलं छत दिलं ना सर, त्याचा परिवार त्या छताखाली राहिला सर. मुंबईमध्ये एवढी परिस्थिती बिकट आहे. आत्ता 8-15 दिवसापूर्वी भांडूप पोलीस कॉलनीमध्ये छत पडला एका बाळाच्या अंगावर आणि तो छत पडून त्याला इजा झाली. म्हणजे असं कधी ती बिल्डिंग कोसळेल हे काय नाही. मुंबई आणि काही ठिकाणी अशा पोलीस लाईन बिकट आहेत, त्यांनी शासनाने जर त्वरित त्याच्यावर उपाययोजना केल्या तर ते होईल. मला वाटतं सर पोलीस कर्मचाऱ्याकडं कुणी ग्राह्य धरतच नाही. म्हणजे तो पोलीस हा भारताचा नागरिक आहे म्हणून. तो फक्त एक काठी घेऊन सेवा करणारा माणूसच जर सगळ्यांनी समजलं सर. कुठं मुलगा विहिरीत पडला पोलिसाला बोलवा, चोरी झाली पोलिसाला बोलवा, माझ्या दारात कचरा का टाकला पोलिसाला बोलवा. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर पोलिसाकडून होत असेल तर पोलिसाच्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा एवढ्याच जर आमच्या गरजा पूर्ण केला तर आणखीन जोमाने पोलीस काम करेल सर. नक्की. अजून एक पोलीस लाईनमधला अजून एक अनुभव नेहमी महाराष्ट्रातून कळत असतो, तो म्हणजे पोलीस लाईनमध्ये जी पोलिसांची मुलं आहेत त्यातल्या काही मुलांचं जे आहे गुन्हेगारीकडे वाटचाल झालेली आहे. अनेक ठिकाणी अशा तक्रारी येतात. याच्या मागचं मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक शहीद पोलीस पाल्ले आहात, स्वतः पोलीस कॉलनीमध्ये राहिलेले आहात. त्याचे वडील सातत्यानं ड्युटीला असतात आणि म्हणून मुलाकडे दुर्लक्ष होतं. असे विषय आहेत की काय की ज्यामुळं पोलीस कॉलनीमध्येच गुन्हेगारीकरण आता वाढत चाललंय? काय नेमकं हे होत आहे असं? सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण पोलीस पाल्य हा काय सर, एक खरं म्हणलं तर आमच्या वडिलांचं आमच्या मुलांकडे लक्ष नसतं. कधी कधी आम्ही झोपल्यावर वडील येतात, आम्ही उठण्याच्या अगोदर वडील ड्युटीला निघून जातात. दुसरी परिस्थिती, पोलीस पाल्याला सर शिक्षणापेक्षा कलमांचं जास्त ज्ञान आहे. त्याचं कारण हे की वडील पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना ज्यावेळेस ते घरी यायचे, ज्यावेळेस त्यांना केसेससाठी फोन यायचं, त्यांनी सांगायचं अरे ते 354चं काय झालं, ते 326चं काय झालं, त्या कशात काय झालं. मग त्या पोलीस पाल्याच्या डोक्यामध्ये अभ्यासाच्या ऐवजी कलमांचं जास्त, सीआरपी त्यांना सगळी जास्त पाठ आहे. दुसरी गोष्ट सर, हे पोलीस पाल्य गुन्हेगारीकडे ओळखतात हे खूप कमी टक्का आहे, क्वचित आहे ते, असं सगळंच नाही. कारण काय सर, पोलिसाचा पोरगा म्हणजे की टुकार समजलं जातं. म्हणजे ती गोष्ट मी पुसून काढण्यासाठी समाजामध्ये फिरलोय. त्यामुळे बऱ्यापैकी आमच्या पोलीस कॉलनीमध्ये सर कित्येक IPS आहेत, IAS पण आहेत. पण एज्युकेशन, हायर एज्युकेशन आमचे पोलीस कर्मचारी देऊ शकत नाही सर आम्हाला. कारण सर दर 5 वर्षाला आमची शाळा बदलायची आणि दर 5 वर्षाला आमचं शिक्षण बदलायचं. वडिलांची दर 5 वर्षाला बदली व्हायची. आज ह्या तालुक्यात तो उद्या त्या तालुक्यात, तो उद्या त्या तालुक्यात. म्हणजे 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष आम्हाला शिक्षणाचा ना आमचा मेळच लागायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आमच्या पोलीस बापांनी काय केलेलं आहे सर, जर तुला म्हणजे जन्मला आहे आणि त्याला बाळकडूच दिले, तुला पोलीसच व्हायचंय. मग त्यामुळं वडिलांचं लक्ष नसल्यामुळे घरी काही वातावरणामध्ये क्वचित एखाद्याने जर भांडणं केली आणि तो भांडणं केली पोलीस कॉलनीच्या कट्ट्यावर ते झालं, तर ती एक गोष्ट पसरत गेली
गेल्या पोलिसाचे पोरं टुकार आहेत किंवा काय आहे, पण असं काही नाही. सध्या ती परिस्थिती बदलली आहे. खूप सारे एज्युकेशनच्या मार्गावर लागले. या आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रात आम्ही पोलीस बॉईज संघटनेने आरक्षण आणल्यापासून कमीत कमी हजारो मुलं पोलीस झालेत. खूप साऱ्या मुलांना मी 6वी पासूनच त्यांना गायडन्स एक शिबिर करणार आहेत. त्या पद्धतीने आम्ही त्यांचं मोटिवेशन करतोय. पोलीस पत्नीला रोजगार मिळावा ह्या पद्धतीने आता पोलीस पाल्याचं काम आहे. पण सर आम्ही नशीबवान आहेत पोलीस बॉईज म्हणून जन्माला आलो पोलिसाच्या पोटी. आम्ही एक शिकवण आहे सर. मला तर वाटतं प्रत्येक जे पण जातीपातीनं भांडणारे जी लोक आहेत, जे राजकारणी आहेत ना, त्यांनी 2 महिने पोलीस कॉलनीमध्ये जाऊन राहावं. कारण आमच्या जात नावाचा प्रकार आम्हाला माहीतच नव्हता काय. 18 पगड जातीचे लोक पोलीस कॉलनीत राहायचे. गणपतीला समीर नावाचा माणूस अध्यक्ष असायचा हे कळायचंच नाही की तो मुसलमान आहे. एवढंच माहीत असायचं की तो पोलीस आहे, पोलिसाचा पोरगा आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आम्ही पोलीस कॉलनीमध्ये राहिलो सर. आमच्या जर शेजारी कुणी एक्सपायर झालं तर सर महिना आमच्या पोलीस कॉलनीच्या बाजूला म्हणजे घरात गोड बनत नाही. टीव्हीचा आवाज पण कमी करतो कारण 10 बाय 10च्या रूम. इकडून एक बुक्का जरी मारला तरी त्या पलीकडच्या बाजूला भिंती पडतील अशा त्या भिंती असायच्या. पण त्या परिस्थितीमधून आम्ही शिकलो आणि खूप सारा आता बदल घडला सर. खूप सारे पोलीस पल्ले उद्योगाच्या दिशेने IAS IPSच्या दिशेने चाललेले आहेत. आताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पोलिसांवरती नेहमीच आरोप होतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज केला तरी आरोप होतो, नाही केला तर का नाही केला म्हणून. रस्त्यावर नव्हते, पोलीस रस्त्यावर होते. माझा स्वतः 2 नंबरचा भाऊ जो मुंबई पोलीस होता त्या ताज हॉटेलच्या बाहेर ड्युटीला होता सर. इकडं माझ्या परिवारावर काय चालत होतं आणि काय बीत होतं ते मला माहिती आहे. मुंबईच्या सर रस्त्यावर लोक नव्हती सर. पण हा पोलीस कर्मचारी जसं तुकाराम मुंबळे झाले, विजय साळसकर साहेब झाले, अशोक कामटे साहेब झाले, यांनी जीवाची आहुती दिली हो. पण माझं एक मत काय सर, या समाजाने पोलीस कर्मचाऱ्याला आपला रक्षण करताना याच्यामुळेच आपण सुरक्षित आहेत. आणि हाच मेन महत्त्वाचा राजकारणी म्हणून जर चालणार तर समाज सुधरेल. कारण सर सीमेवर जवान एक्सपायर झाला, शहीद झाला, राज्यात कुठला तरी पोलीस कर्मचारी शहीद झाला तर आपल्या भारतीय नागरिक किंवा आपले महाराष्ट्रीयन मराठवाड्यातली लोक काय करतात, एक दिवस स्टेटस ठेवत, ए जवान तुझे सलाम, देशभक्तीकर फेसबुकला व्हॉट्सअपला गीतं म्हणतात, त्यांना बोलतात. एक दिवस झालं, 15 दिवसांनी त्याचा परिवार जिवंत आहे का उपाशी मरतोय हे बघायला ढुंकून कुणी जात नाही सर. ही परिस्थिती वाईट आहे. ज्या वेळेस आपण या पोलीस कर्मचाऱ्याला जर ताकद देतो की नाही तुझ्या परिवाराच्या पाठीशी आम्ही उभा आहे, तू बिंदास लढ. तुम्हाला सांगतो सर, ते काय आतंकवाद्याची मजा लय महाराष्ट्रात येऊन किंवा भारतात येऊन लढायची. पोलीस जर लढला, पोलिसाची ताकद जर वाढली तर नक्की देशाची ताकद वाढेल सर. आणि याच्यामुळं काय होईल, पोलीस कर्मचाऱ्याचं खच्चीकरण होईल. जसं तुम्ही म्हणले, कुठली गोष्ट सर कसं आहे, कायद्याने म्हणजे सरकारच्या अंडरच पोलीस खातं चालतं. जर गव्हर्नमेंटनी काय सांगितलं तर त्यांना करावंच लागतं कारण ते कायद्याच्या अंतर्गत होतं. तसं म्हणलं तर असे अनेक कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले, त्या कलमाची जिम्मेदारी ही पोलीस कर्मचाऱ्यावर. दुसरी गोष्ट सर, जो आपल्या देशाचा सर्वोत्कृष्ट आहे, ज्याला अशोक स्तंभ, तो मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांना बी नाही, मुख्यमंत्र्यांना बी नाही दिला जात. तो पोलीस कर्मचारी IPSच्या खांद्यावर आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यावर भार दिला जातो सर. हा देशाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मग त्याला आपण वेगळ्या नजरेने बघण्यापेक्षा जर रस्त्याने चालताना ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला जर आपण म्हणतोय की नाही हे गाडी विनाकारण अडवतोय, हे पैसे घेते, पण ह्याच्या मागचं लॉजिक त्याला माहित नाही की जो पावती फाडलेला पैसा हा पोलीस खात्याला बी जात नाही, हा नगर विकासला जातो. आणि जर तो पावती फाडतोय, हेल्मेट घाल म्हणतोय तर तो त्याचा फायदा नाहीये सर, आपणच पडल्यावर जातो. पण ज्यावेळेस जर त्यांनी म्हणला, पोलिसांनी थांबलं, सर सॉरी सर, मी नेक्स्ट टाइम नक्की करेल, ही जर ती भावना बोलून जर पोलिसाकडे बघितलं तर पोलीस कर्मचारी हसत म्हणलेलं सर. तुम्हाला आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. मला शेवटच्या प्रश्नात एक प्रश्न आणि एक उपप्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला शासनाकडनं पोलिसांच्या परिवारासाठी काय अपेक्षा आहे, हा एक प्रश्न झाला. आणि उपप्रश्न म्हणजे लोकांना पोलिसांबाबत काय आवाहन कराल? मी सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी खरंच आभार मानतो. मी काय कुठला राजकारणी नाही आहे किंवा कुठल्या राजकीय परिवारातला नाही, तरी तुम्ही मला हे व्यासपीठ दिलं आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा आवाज हा तुम्ही महाराष्ट्रभर पसरवला आहे. हे महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचारी तुमच्या चॅनलला कधीच विसरू शकणार नाहीत. सर मला शासनाकडून एक मागणी अशी आहे की मी वारंवार आता 6 महिन्यापासून करतोय की पोलिसांचं, जसं शिक्षक आमदार आहे, जसा पदवीधर आमदार आहे, मी म्हणत नाही आमचा आमदार द्यायचा आहे म्हणजे, पण पोलीस परिवाराचं एक नेतृत्व जर तिथे असेल, त्या पद्धतीने आम्ही शासनाला, माननीय राज्यपालांना मी पाठीमागं घेऊन 71 लोकप्रतिनिधींचं शिफारस पत्र दिलं की पोलीस परिवार महामंडळ स्थापन करा, जेणेकरून शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा ह्या मूलभूत घटका या महामंडळाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. आणि दुसरी गोष्ट, मी समाजाला अशी विनंती करेल की पोलीस कर्मचारी जो रस्त्यावर फिरतोय तो तुमच्याच परिवारातला एक व्यक्ती आहे. त्याला फक्त चालताना जर कुठं झालं
तर एक थँक्यू म्हणा. कारण सर मी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे पोलीस कर्मचारी शहीद झाले, मी दरवर्षी गेटवे ऑफ इंडिया येते आणि महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यात माझ्या संघटनेच्या माध्यमातून तो दिवस साजरा करतो. आणि मी पब्लिकला असं आव्हान करतो, त्याच्यात ब्रीदवाक्य दिलं की ना जातीसाठी ना पातीसाठी, एक दिवस पोलिसांसाठी. जिथं पोलीस दिसल तिथं त्यांना एक गुलाबाचं फूल देऊन धन्यवाद म्हणा. एवढी संकल्पना मी दरवर्षी करतो. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा सन्मान करा. प्रत्येकच पोलीस वाईटच नसतो. एखाद्या टक्क्यामुळे तुम्ही जर बाकीच्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला जर नाव ठेवत असाल ते चुकीचं आहे. पोलिसाला एक समाधानाने प्रेमाने बोलून बघा, नक्कीच ती तुमची रक्षा करायला कुठेही घाबरणार नाहीत. तुम्ही जरी त्याला घराच्या बाजूला बोलवलं तर नालीच्या बाजूला सतरंजी टाकून त्याची ड्युटी करतो सर. कारण जर आपल्याला शेजारी म्हणला की नाही तुम्ही माझं घर, मी बाहेरगावी चालू जरा सांभाळा, तर आपण नाही थांबा, आपला इगो निर्माण होतो. पण पोलीस कर्मचाऱ्याला म्हणलं इथं तुझी ड्युटी आहे, रात्र काढायची आहे, तिथं झोपायला जागा नाही, पण त्या नालीच्या बाजूला सतरंजी टाकून झोपतो. एवढी मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना व देशातील लोकांना मी विनंती करेन आहे, शासनाने लवकरात लवकर पोलीस परिवार महामंडळ स्थापन करावं, जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्याचे प्रश्न सुटतील. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद धारण करत पोलीस खात्यातील पोलीस जे आहेत, कॉन्स्टेबलरी हा पोलीस खात्याचा मुख्य कण आणि तो कसा काम करतो त्याच्या समस्या आपण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांकडनं समजून घेतल्या. संकल्प मराठवाड्याच्या या कार्यक्रमामध्ये अजून पुढील अतिथी आहेत, आपण त्यांनाही ऐकणार आहोत. तुर्तास पोलिसांचा जो विषय आहे तो आता आपण इथे थांबूया. एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.